शेतकऱ्यांसाठी घरगुती प्रभावी तणनाशक घरातील 3 वस्तूंनी बनवा. जालिम तणनाशक खर्च जवळपास शून्य, तणावर अधिक प्रभावी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की बरोबर ऐकले. शेतकरी मित्र हो, एका प्रगतशील शेतकऱ्याने बनवलं अगदी जालिम तणनाशक आणि या संशोधनाबद्दल शेतकऱ्याला 15 ऑगस्टला मिळणार सरकारकडून 2 लाख रुपयाचं बक्षीस. मित्र, घरातील 2 वस्तू एकत्र करून बनवा जालिम तणनाशक. शेतकऱ्याला सापडला एक नवीन जादुई फॉर्म्युला, ज्याने तुमच्या शेतातील काँग्रेस, लबाडा, हरड, काकडकुट्टी, गांजर, गवत हे पूर्णतः नष्ट होणार आहे. हे तणनाशक बनवण्यासाठी घरातील घरगुती 2 वस्तू लागतात, त्यामुळे याला खर्चही ₹0 येतो. तुमच्या शेतामध्ये अगदी कुठल्याही प्रकारचं गवत असू द्या, ते प्रभावी आणि कायमस्वरूपी नष्ट होऊन जाणार. घरगुती 2 वस्तूपासून बनवण्यात आलेले हे तणनाशक, ज्याच्यावरती मोठा अभ्यास देखील झाला आहे, संशोधन देखील झाले आहे, याची कार्यक्षमतासुद्धा तपासली गेली आहे, ज्यामध्ये हे सिद्ध झाले की हे तणनाशक अतिशय प्रभावशाली आहे. शेतात येणाऱ्या खुरपणीचा जो खर्च वाढला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. रासायनिक तणनाशकाचा वाढलेला खर्च आणि मजूर मिळत नसल्यामुळे शेतीचं होणारं नुकसान आता 100% थांबणार आहे. कारण की घरगुती 2च वस्तूपासून आता जबरदस्त तणनाशक बनवण्याची पद्धत आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला फायदा नक्कीच मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्र, घरगुती तणनाशक बनवायचं कसं याची पद्धत आपण अतिशय थोडक्यात या ठिकाणी समजून घेणार आहोत. अतिशय जबरदस्त आणि परिणामकारक तणनाशक बनवण्यासाठी घरगुती ज्या 2 वस्तू आहेत त्या या प्रकारच्या घरामध्ये उपलब्ध असतातच. फक्त एका विशेष पद्धतीने या वस्तू एकत्र करायच्या आहे. याची वापरण्याची पद्धत तुमच्या रेग्युलर तणनाशक सारखीच असते. मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या पिकाचं तणनाशक वापरत असाल, मीरा 71 असेल, राऊंडअप असेल, याच तणनाशकासारखं हे तणनाशक तणावरती फवारायचं आहे, परंतु याची बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. नीट लक्षपूर्वक ऐका, कारण यामुळे तुमच्या शेतीतील पूर्ण तणाचा नायनाट होणार आहे. तुमच्या शेतामध्ये कुठलाही तण उरणार नाही. मग त्यामध्ये काँग्रेस असेल, गांजर असेल, लवाडा असेल, कपाडकुट्टी असेल, हरड असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे जे काही तण आहे, या फॉर्म्युला हा सर्व तणावरती अगदी गुणकारी आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की या फॉर्म्युल्यामध्ये ज्या 2 गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायच्या आहे. आणि हे बनवण्यासाठी घरामध्ये 2 वस्तू लागतात. या 2 वस्तूपैकी जी पहिली गोष्ट आहे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मीठ. आता तुम्ही म्हणाल की या 2 ₹5च्या मिठाने एवढा काय इफेक्ट होणार आहे, परंतु मीठ हे तणाचा नष्ट करणं आणि हा प्रयोग एका प्रगतशील शेतकऱ्याने याआधी केलेला आहे. हे मीठ जाड मीठ म्हणजेच की खडा मीठ घ्यायचे आहे. याचे प्रमाण पंपावर अवलंबून आहे. जर तुमचं पंप 15 लिटरचा असेल तर यामध्ये 200 ग्राम मीठ घ्या आणि जर पंप 20 लिटरचा असेल तर 300 ग्राम मीठ घ्या. नंतर दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरिया. 20 लिटरच्या पंपासाठी 150 ग्राम युरिया घ्यायचा आहे. आता या 2 गोष्टी छोट्या बादलीमध्ये घेऊन पाणी टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या. पाणी हे पंपावर टाकायचं आहे आणि फवारणी करताना विशेष काळजी घ्यायची आहे. मग याची तणावर मारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. याच्यावरती असा अभ्यास झाला आहे की हे तणावरती मारल्यानंतर 80 ते 85% रिझल्ट येतो. हे मिश्रण तणावर पडल्यावर ऑस्मोसिस म्हणजेच की नावाची रिॲक्शन घडते, ज्यामुळे झाडाचे अन्न बनवण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबून जाते आणि तण सुकण्यास सुरुवात होते. शेतकरी मित्र हो, या मिश्रणामध्ये तिसरी एक गोष्ट म्हणजे शॅम्पू. 20 लिटर पाण्यामध्ये 5 मिमी शॅम्पू टाकायचा आहे. यामध्ये हे स्टिकरसारखा काम करत असतो, म्हणजे पाऊस जरी आला तर धुवून जाणार नाही आणि तण लवकर नष्ट होईल. हे तणनाशक फक्त ज्या ठिकाणी गवत आणि गवताचं थर आहे, उदाहरण बांधावरती, धुऱ्यावरती, घराभोवती, अशा ठिकाणी वापरा. तुमचं मुख्य पिकावर जे तणनाशक अजिबात मारू नका, नाहीतर मुख्य पिकाला धोका पोहोचेल. पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर वापरून पहा आणि रिझल्ट आल्यावर पुन्हा वापरा. आणि शेतकरी मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना याची मदत मिळेल. आणि कमेंटमध्ये अजून तुम्हाला रिझल्ट कसा आला ते नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.